नवरा म्हणजे देव असतो. नवऱ्याला नवरा म्हणून बोलवायला तुला लाज नाही का वाटत? त्यांना फक्त अहो म्हणूनच बोलवायचं असतं, असं मला एका अतिशहाण्या माणसाने कमेंट करून सांगितलं होतं. आणि नवरा जर देव असेल तर घरातल्या स्त्रियांना पण लक्ष्मीचं रूप मानलं जातं. मग त्यांना का कोण आवजावं बोलत नाही? तरी पण माझ्या नवऱ्याचं सांगायचं झालं तर मी माझ्या नवऱ्याला लग्नानंतर नाही तर लग्नाच्या आधीपासून, म्हणजे जेव्हा आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो ना, तेव्हापासून त्यांना अहो म्हणूनच बोलवते. आणि व्हिडिओमध्ये नवरा नवरा करते ते फक्त तुमच्या मनोरंजनासाठी, नाही तर माझ्या नवऱ्याला किती रिस्पेक्ट द्यायची हे मला चांगलंच कळतं. त्यामध्ये खूप लोक मला म्हणतात की तू नवऱ्याला व्हिडिओमध्ये घेत नाही, नवऱ्याला व्हिडिओमध्ये घेत नाही. तर माझा नवरा सकाळी 9ला कामावर जातो, ते संध्याकाळी 9ला घरी येतो, आणि कुठून त्यांना व्हिडिओत घ्यायचं? जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात ना, त्यांचा मला काही फरक पडत नाही. उलट तुमचे विचार किती घटिया आहेत हे आम्हाला समजतं. त्यानंतर माझं रुटीन शेअर करते. बाहेर थोडंसं काम होतं त्यामुळं अगोदर बाहेर जाऊन आले. तिकडून आल्यावर पहिल्यांदा झाडं लावायला घेतली. खूप दिवसापासून लावायची राहिली होती, कारण याच्यासाठी मी माती तर आणून ठेवली होती, परंतु कुंड्याच नव्हत्या. त्यामुळं आता येताना कुंड्या पण घेऊन आले आणि लगेच झाडं पण लावून टाकली. टोटल 5 झाडे होती. यामध्ये रबर प्लांट, मोगरा, ॲलोवेरा, गवती चहा आणि मनी प्लांट हे सगळं होतं. मागच्या 15-20 दिवसांपासून बांगलादेशला खूप जास्त पाऊस पडत आहे. सुरुवातीला मला असं वाटलं की हा अवकाळी पाऊस असेल, परंतु नंतर इथल्या माणसांकडून समजलं की या महिन्यामध्ये इकडं पावसाळा सुरू होतो. जे काय असेल ते असेल, परंतु गरमी नसल्यामुळे खूप जास्त बरं वाटतंय. त्याचबरोबर आमची ॲनिव्हर्सरी पण येत आहे, त्यामुळं मी कुठेतरी ट्रिपला जायचा प्लॅन करते. ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये समजेलच. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.